संजय राऊत, तुम्ही आईच्या कुशीमधून जन्म घेतलेला नाहीये का? बाळंतीण होणं म्हणजे काय असतं याची कल्पना ही तुमच्यासारख्या लोकांना असूच शकत नाही. मला वाटतं संजय राऊतनी महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा अपमान केलेला आहे. आणि आई पण काय असतं, मातृत्व, दातृत्व आणि नेतृत्व काय असतं ना, हे आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि त्यामुळे तुमच्यासारखी वांझोटी बडबड करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राची जनता किंमत नाही देणार. एकनाथ शिंदेच्या या पक्षप्रवेशामुळे कुठेतरी टीका टिप्पणी ही विरोधकांकडनं होताना पाहायला मिळते. राज्यात लोकशाहीच टिकवायची नाहीये किंवा ठेवायचीच नाहीये. ज्या पद्धतीने आमदार खासदार फोडले जात आहेत त्यावरनं टीका टिप्पणी विरोधक करताना पाहायला मिळते. लोकशाहीची व्याख्या काय आहे? दॅट डेमोक्रेसी इज फॉर द पीपल बाय द पीपल. परंतु इथे तुम्ही लोकांपासूनच लांब असता. तुम्ही मातोश्रीच्या महालामध्ये स्वतःला कोंडून घेता. तुम्ही लोकांची कामच करत नाही. लोकांची तुमची नाळच तोडली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे लोक तुम्हाला सोडून जात आहेत. दिस इज द ब्युटी ऑफ द डेमोक्रेसी. लोकांसाठी काम करणाऱ्या लोकनेत्याच्या पाठीमागं लोकप्रतिनिधी उभे राहत आहेत. दिस इज द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी. पण ते निधीचा उल्लेख करत आहेत जे खासदार गेले, त्यांचं असं म्हणणं आहे की निधी नाही, कामं होत नाही, त्यामुळे मग आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. सत्तेबरोबर जाण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे सत्ता असल्यामुळे ते इथे आलेले आहेत. काहीतरी लाभासाठी ते इथे आलेले आहेत, तर तो सत्तेचा लाभ होतो. ताई, मला सांगा की त्याचबरोबर निधीचा उल्लेख खासदारांनी नक्की केला, परंतु त्याचबरोबर मला हे पण सांगायचं आहे की खासदारांनी याचा पण उल्लेख केला की एका खासदारांच्या घरी अत्यंत दुःखद प्रसंग घडलेला होता, निधन झालेलं होतं, पण त्यांच्या पक्षाचे प्रमुख त्यांना भेटायला नाही गेले. तर ज्या पक्षप्रमुखाचे हात तुमच्या खासदाराच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी पुढे जात नाहीत, त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधी राहतील. एका खासदारांच्या पत्नी दवाखान्यामध्ये ॲडमिट होत आहे, तरी सुद्धा ना फोनवर ना विचारपूस झाली ना ते भेटायला गेले. परंतु आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब मात्र तिथे जाऊन कुठल्या गटाचे आहेत हे न बघता त्यांना भेट दिली. त्यामुळे फक्त पैशावरून माणसं विकत घेता येत नसतात. त्यासाठी मनामध्ये संवेदनशीलता लागते, जे एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. शिवसेना